नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। म्हसळा शहरात तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती उत्साहात साजरी। सालाबादप्रमाणे यंदाही म्हसळा शहरात शिवसेना व गरजा महाराष्ट्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। शहरात काढण्यात आलेल्या भव्य पालखी व जयंती मिरवणुकीने संपूर्ण परिसर शिवमय झाला होता। म्हसळा एसटी स्थानक येथून मिरवणुकीला सुरुवात होऊन ती ग्रामदैवत श्री धावीर देव मंदिर बाजारपेठ येथे पोहोचली। या मिरवणुकीत शिवभक्तांसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, सामाजिक संस्थांचे सदस्य तसेच सर्व समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मिरवणुकीचे विशेष आकर्षण म्हणजे बालशिवाजी व मावळ्यांची वेशभूषा परिधान केलेले बालकलाकार, मुलं-मुली होते। त्यांच्या शिवकालीन पोशाखामुळे संपूर्ण वातावरण ऐतिहासिक रंगात न्हाऊन निघाले। यावेळी गरजा महाराष्ट्र प्रतिष्ठानच्या वतीने किल्ले रायगडावरून आणलेली मशाल ज्योत पालखी सोहळ्यात सहभागी करण्यात आली होती। मिरवणुकी दरम्यान ढाल तलवारींचे प्रात्यक्षिक, कराटेचे सादरीकरण तसेच थरारक मानवी मनोरे उभारून बालकलाकारांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले। ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीने संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। शिवसेना संयुक्त व गरजा महाराष्ट्र प्रतिष्ठान यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेला हा शिवजयंती उत्सव म्हसळा शहरात मोठ्या जल्लोषात आणि शिवभक्तीच्या वातावरणात पार पडला। मिरवणुकीत पाल्सिपल्स बाधित ऋषिकेश माळी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला रायगड जिल्हा आणि सर्वात उंच असलेला कळसुबाई शिखर सर करून म्हसळा तालुक्याचे नाव उज्ज्वल केल्याने त्याचे म्हसळा पोलीस निरीक्षक राजेंद्र पारखे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला। मिरवणुकीत चॅम्पियन कराटे क्लब प्रमुख श्री मुरकर सर आणि अविनाश मोरे यांच्या पथकाने शिवकालीन प्रात्यक्षिके सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी अंकुश गाणेकर, म्हसळा।